Hello everyone, welcome to the new lecture of auditing. In last lecture we had discussed about audit report and its importance. Now in today's lecture we will discuss about the contents or elements of audit report. तर ऑडिट रिपोर्टमधील कंटेंट कोणकोणते आहेत? ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय? द रिपोर्ट ऑफ a certified auditor or auditor stating the accuracy of financial statement of a company is known as audit report. म्हणजे ऑडिटर हा जेव्हा फायनान्शियल स्टेटमेंट्स चेक करतो किंवा इतर गोष्टी चेक करतो आणि त्या गोष्टींचा जो काही ॲक्युरसी आहे किंवा किती प्रमाणात फायनान्शियल स्टेटमेंट बरोबर बनवलेली आहेत त्याचा जो समरी देतो त्याला ऑडिट रिपोर्ट म्हणतात. तर ऑडिट रिपोर्ट हे एक सर्टिफाईड ऑडिटरने दिलेला जो कमेंट्स आहे त्याचा लेखाजोखा आहे. ओके, सो द रिपोर्ट इज अ रिटन लेटर फ्रॉम द ऑडिटर कंटेनिंग द व्ह्यू ऑफ वेदर अ कंपनीज फायनान्शियल स्टेटमेंट ऑब्झर्व विथ जनरली ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल्स. ओके, सो जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स म्हणजे जे काही नियम बनवलेले आहेत अकाउंटिंग स्टँडर्डप्रमाणे, त्याच अकाउंटिंग स्टँडर्डच्या नियमाप्रमाणे फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर केले गेलेत का ह्याचं ऑब्झर्वेशन करून, ह्याचं व्हेरिफिकेशन करून ऑडिटर एक रिपोर्ट बनवतो आणि त्या रिपोर्टमध्ये ऑडिटर त्याचं कमेंट्स किंवा ऑब्झर्वेशन लिहितो. ठीक आहे. द कंटेंट ऑफ ऑडिट्स रिपोर्ट नीड्स टू बी क्लिअर अँड ॲक्युरेट. तर ऑडिट रिपोर्टमधील जे काही कंटेंट आहेत ते क्लिअर असले पाहिजेत आणि ॲक्युरेटसुद्धा असले पाहिजेत. प्रोव्हाइडिंग इनफ व्हेरिफिकेशन टू व्हॅलिडेट द ऑडिटर्स एस्टिमेशन. आणि ऑडिटरने जे काही अंदाज लावलेला आहे, ऑडिटरने रिपोर्टमध्ये जे काही कमेंट्स लिहिलेले आहेत बुक्स ऑफ अकाउंट्सच्या चेकिंगनंतर त्या ॲक्युरेट असणं गरजेचं आहे आणि त्याचं व्यवस्थित व्हेरिफिकेशनसुद्धा झालं पाहिजे. ओके, आता आपण कंटेंट्स बघूयात की ऑडिट रिपोर्टमध्ये काय काय कंटेंट्स असतात, कोणकोणते घटक असतात. पहिलं असतं टायटल. द ऑडिटर्स रिपोर्ट शुड कंटेन हेडिंग ॲज अ स्टाईल्ड ऑडिट रिपोर्ट. तर ऑडिटरने सर्वात अगोदर हेडिंगमध्ये ऑडिट रिपोर्ट असा टायटल टाकला पाहिजे. नंतर असतो ॲड्रेस. ठीक आहे. एव्हरी ऑडिटर्स रिपोर्ट मस्ट ॲड्रेस रेसिपियंट्स ऑर रीडर्स ऑफ द रिपोर्ट, स्टेट द पार्टी सच ॲज द लिमिटेड मॅनेजमेंट ऑर शेअर होल्डर्स टू whom the report is addressed. ओके, तर ऑडिट रिपोर्ट कोणासाठी बनवलेला आहे, त्यानं कोणाला ॲड्रेस करतोय हा ऑडिट रिपोर्ट, हा मॅनेजमेंटसाठी आहे का इतर शेअर होल्डरसाठी आहे, हे सगळं त्याच्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, इन द केस ऑफ कंपनीज ऑडिट रिपोर्ट इज ॲड्रेस्ड टू द मेंबर ऑफ द कंपनी. है ना, जर कंपनीचा ऑडिटर रिपोर्ट असेल तर तो सगळ्या मेंबर्सला दर्शवेल तो ऑडिट रिपोर्ट, बाकीच्या लोकांना त्याची गरज नाही आहे. तर काही ऑडिट रिपोर्ट हे मेंबर्ससाठी असतात, काही डायरेक्टर्ससाठी असतात आणि काही ऑडिट रिपोर्ट हे जनरल पीपलसाठी असतात जे इन्व्हेस्टर्स आहेत कंपनीचे. तर ऑडिट रिपोर्टमध्ये ते मेन्शन करणं गरजेचं की हा ऑडिट रिपोर्ट किती गोपनीय आहे किंवा किती सार्वजनिक करता येईल. नंबर 3 आहे इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. आता इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये काय लिहिलं जातं? इन द इंट्रोडक्टरी पॅराग्राफ द नेम्स of the financial statements audited should be provided. This generally includes the profit and loss account, balance sheet, cash flow statement, statement of changes in equity and other accommodating books that were used in the preparation of financial reports. तर इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये ऑडिटरने कोणकोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक केलेले आहेत? त्याने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चेक केला आहे, बॅलन्स शीट चेक केला आहे, ट्रेडिंग अकाउंट चेक केला आहे, कॅश बुक चेक केला आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट चेक केला आहे का इतर कोणते डॉक्युमेंट चेक केलेत, ह्याची माहिती पहिल्या पॅराग्राफमध्ये ऑडिटर लिहितो की त्याने कोणत्या गोष्टींचा, कोणत्या बुक्स ऑफ अकाउंटचा व्हेरिफिकेशन किंवा व्हॅलिडेशन केलेलं आहे. नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑडिटेड. आता पहिल्या पॅराग्राफमध्ये त्याने लिहिलं आहे की त्याने कोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक केलेले आहेत. आता रिपोर्टमध्ये त्याला लिहायचं आहे, इन द रिपोर्ट द ऑडिटर शुड स्पेसिफाय द नेम ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑडिटेड बाय देम ड्युरिंग द फायनान्शियल इयर. दे जनरली ऑडिट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट अँड ऑन्स इक्विटी स्टेटमेंट्स. ऑल अदर सपोर्टिव्ह बुक्स ऑफ अकाउंट आर ऑल्सो विथ द पर्व्यू ऑफ देअर ऑडिट. तर आता पॅराग्राफमध्ये तो लिहितोय की त्याने कोणकोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक केलेले आहेत आणि
हे जे बुक्स ऑफ अकाउंट त्यांनी चेक केलेले आहेत, हे बुक्स ऑफ अकाउंट चेक करण्यासाठी त्यांना काही सपोर्टिव्ह बुकसुद्धा चेक करावे लागले असतील. जसं कॅश फ्लो स्टेटमेंट चेक करायचं आहे तर त्याला कॅश बुकसुद्धा चेक करावं लागलं असेल. जर त्याला ट्रेडिंग अकाउंट चेक करायचं आहे तर तिथं कॅश बुक, परचेस बुक, सेल्स बुक, बरोबर आहे. तर इतरसुद्धा बुक त्याला चेक करावे लागतात. त्याची माहिती तो ऑडिट रिपोर्टमध्ये लिहिणं गरजेचं आहे. नंतर आहे मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटीज. आफ्टर ॲड्रेसिंग द लायबिलिटी टुवर्ड्स द फायनान्शियल स्टेटमेंट इज टू बी रिटर्न विच इन्क्लूड्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॅनेजमेंट टुवर्ड्स द रिसर्च अँड अरेंजमेंट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आता ह्या पॅराग्राफमध्ये तो लिहितो की जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स चेक केलेले आहेत त्यांनी, बरोबर आहे, आणि जे काही बुक्स ऑफ अकाउंट त्यांनी चेक केलेलं आहे त्याच्याबद्दलचे कमेंट्स तो त्याच्यामध्ये लिहितो. नंतर मॅनेजमेंट जे आहे कंपनीचं, जे कंपनीचे मुख्य लोक आहेत जे मॅनेज करतायत कंपनीला, तो त्यांना ॲड्रेस करतो की त्यांनी कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंट्सच्या दुरुस्तीसाठी किंवा कंपनीच्या व्यवहारांसाठी काय काय करणं गरजेचं आहे ह्याचं थोडाफार तो त्याला सजेशन्स देतो आणि त्याच्यासाठी फायनान्शियल स्टेटमेंट्सला तो चेक करतो. ज्यामुळं जर काही चुका झाल्या असतील बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तर त्या वेळोवेळी दुरुस्त करता येतील. नंतर आहे तो मुख्य मुद्दा म्हणजे ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी. आता ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी हा मुद्दा बघतोय आपण. आफ्टर मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑडिटर्स लायबिलिटी इज टू बी रिटर्न विच इन्क्लूड्स देअर अकाउंटेबिलिटी टू मॅटर इम्पार्शियल एस्टिमेशन ऑन द फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता कंपनीमध्ये काही स्वतः इंटरनल ऑडिटरसुद्धा असतात आणि त्या लोकांची काय जबाबदारी आहे. जेव्हा हे ऑडिटर जे सुपिरियर ऑडिटर चेक करतायत त्या बुक्स ऑफ अकाउंटला, जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करायला ते सांगतात आणि ऑडिटर्सच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या लक्षात आणून देतात आणि त्याबद्दलसुद्धा ऑडिट रिपोर्टमध्ये ते कमेंट करतात की जेव्हा इंटरनल ऑडिट चालू होतं, कंटिन्युअस ऑडिट कंपनीमध्ये चालू असतं, कंपनीचे इंटरनल लोक जे असतात ते ऑडिट करत असतात आणि त्यामुळं चुका ह्या वेळोवेळी लक्षात येतात. पण बऱ्याचदा असं होतं की ऑडिटर्सकडून सुद्धा जे कंपनीचे इंटरनल लोक आहेत, जे ऑडिटर्स आहेत, त्यांच्याकडून सुद्धा बऱ्याचदा काही चुका होतात आणि नंतर जेव्हा स्टॅट्युटरी ऑडिट होतं आहे, जेव्हा फायनल ऑडिट होतो आहे, तेव्हा त्या चुका लक्षात येतात. तर ऑडिटर त्या कंपनीच्या इंटरनल ऑडिटरसाठी सुद्धा कमेंट आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये करत असतो. नंतरचा मुद्दा आहे अ रेफरन्स टू द ऑडिटिंग स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिस फॉलोड. The auditor follows certain generally accepted accounting standards. Here, they specify the standard followed by them in auditing. In this section, the auditor clearly mentions that it is the accountability of administration or board to organize the financial statement and preserve internal controls. पहिली गोष्ट आहे की ऑडिटर जे काही बुक्स ऑफ अकाउंट चेक करतोय, व्हेरिफिकेशन करतोय, हे अकाउंटिंग स्टँडर्डच्या नियमाप्रमाणे करतोय. त्यामुळे तो अकाउंटिंग स्टँडर्डचे सगळे नियम फॉलो करतोय. आता प्रश्न राहिला तो अकाउंटेबिलिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, तर जे कंपनीच्या आतील लोक आहेत, जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, जे कंपनीला रन करतायत, जे कंपनीला चालवत आहेत, त्यांच्याही कंपनीबद्दल काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या ऑडिटर निदर्शनास आणून देतो. ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे आहेत त्या ऑर्गनायझेशनचे, त्यांनासुद्धा तो जबाबदारी लक्षात आणून देतो आणि त्यांना कुठं कुठं कंट्रोल करणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथं ॲडमिनिस्ट्रेटरने दखल घेतली पाहिजे, कंपनीच्या मुख्य मॅनेजमेंटने दखल घेतली पाहिजे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने दखल घेतली पाहिजे, ज्याच्यामुळे चुका कमी होतील. याबद्दल तो बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला त्या ऑडिट रिपोर्टमध्ये सजेशन्स आणि कमेंट्स देत असतो. हा सुद्धा ऑडिटरचं काम आहे, ज्यामुळं आज झालेल्या चुका भविष्यामध्ये परत रिपीट होणार नाहीत. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन ऑन द फायनान्शियल स्टेटमेंट. ऑन द बेसिस ऑफ द ॲक्ट ऑफ ऑडिट रिपोर्ट ओपिनियन इज टू बी स्टेटेड. दे मस्ट गिव्ह अ डिक्लेरेशन स्टेटिंग वेदर द स्टेटमेंट्स अँड बुक्स ऑफ अकाउंट्स रिप्रेझेंट अ ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ कंपनी अफेअर्स. Then auditor is essential to write his own audit report opinion on the reality and spirit of the financial statement, specifying the foundation of such opinion. आता ऑडिटर
जे काही रिपोर्ट बनवतो आहे, जो काही फायनान्शियल स्टेटमेंट चेक करतो आहे, त्याबद्दल त्याचं काय ओपिनियन आहे, कशा प्रकारे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेलं आहे, कुठं चुका झालेल्या आहेत बुक्स ऑफ अकाउंटमध्ये, कोणकोणते असे प्रिन्सिपल किंवा नियम आहेत जे फॉलो केले गेले नाही आहेत त्याच्या मताने, कारण की तो एक्सपर्ट आहे त्या फील्डचा, त्यामुळे त्यांचं मत, ऑडिटरचं मत खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ऑडिटर त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये बुक्स ऑफ अकाउंट चेक केल्यानंतर त्या बुक्स ऑफ अकाउंटच्या मेंटेनन्सबद्दल, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शनबद्दल त्याचं काय मत आहे हो ते दर्शवत असतो. आणि त्यामुळं ऑडिटर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये हेही नमूद करतो की त्यांचं या पूर्ण ऑडिट प्रोसेसबद्दल काय मत आहे, पूर्ण जे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेले आहेत, जे त्यांनी चेक केलेत, जे त्यांनी व्हेरीफाय केलेत, त्याबद्दल त्यांचं काय मत आहेत. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईड ते लिहू शकतात. शेवटी आहे ऑथेंटिकेट करणं. तर ऑथेंटिकेट कोणताही डॉक्युमेंट तेव्हा होतो जेव्हा त्याच्यावर सिग्नेचर्स येतात. म्हणून ॲट द एंड ऑफ द रिपोर्ट दे नीड टू पुट देअर सिग्नेचर. एक्झाम्पल, द सिग्नेचर इज टू बी डन बाय द अपॉइंटमेंट कोलॅबरेटर ऑफ द ऑडिट फर्म अँड बिलो दॅट नेम ऑफ द अपॉइंटमेंट पार्टनर अँड द ऑडिट फर्म इज टू बी रिटन. तर आता सिग्नेचर आला तर फर्मचा जो काही स्टॅम्प आहे, त्यानंतर ऑडिटरचा जो सिग्नेचर आहे तो ऑडिट रिपोर्टच्या शेवटी असणं गरजेचं आहे. तरच ह्या सगळ्या कमेंट्सला महत्त्व येईल आणि त्यामुळं त्या फर्मचा शिक्का, ज्या फर्मला कंपनीने अपॉइंट केल्या ऑडिटसाठी, किंवा बऱ्याचदा काही पब्लिक लिमिटेड कंपनीज असतील तर त्यांना गव्हर्नमेंटसुद्धा अपॉइंट करतं, तर त्या ऑडिट फर्मचा शिक्का आणि सिग्नेचर त्या ऑडिट रिपोर्टमध्ये असणं गरजेचं आहे. नंतर आहे ऑडिटर्स ॲड्रेस. तर ऑडिटर्स ॲड्रेस म्हणजे ऑडिट फर्म कुठं आहे त्या ऑडिटर्सची, त्याचा पर्टिक्युलर ॲड्रेससुद्धा त्या रिपोर्टमध्ये मेन्शन केला जातो. द डेट ऑफ द रिपोर्ट, कोणत्या दिवशी ती रिपोर्ट फायनल झाली त्या दिवशीचा तो डेट त्या ऑडिट रिपोर्टमध्ये मेन्शन केला जातो. तर हे सर्व मुद्दे ऑडिट रिपोर्टमध्ये येतात आणि हे सगळे कंटेंट्स ऑडिट रिपोर्टचे आहेत. म्हणजे एक ऑडिट रिपोर्ट बनवायला जे काही ऑडिटर्स आहेत त्यांना हे सर्व मुद्दे फॉलो करावे लागतात. तर आज आपण डिस्कस केलं तर ते म्हणजे कंटेंट्स ऑर एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. त्यामध्ये पहिला कंटेंट होता टायटल. तर ऑडिट रिपोर्ट म्हणून वर हेडिंग देणं गरजेचं आहे. नंतर आहे ॲड्रेसी, की हा ऑडिट रिपोर्ट कोणासाठी बनवला जातो आहे, मॅनेजमेंटच्या लोकांसाठी, एम्प्लॉईजसाठी का आउटसायडर्सचे जे इन्व्हेस्टर्स आहेत कंपनीमधले त्यांच्यासाठी. त्यांच्यानंतर आहे इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये लिहिलं जातं की कंपनीला कोणकोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक करणार आहे, कोणकोणत्या तत्वाचं फॉलो करणार आहे त्यामध्ये. आणि त्यामुळं कॅश फ्लो स्टेटमेंट असतील, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्री एंड एल असेल, बॅलन्स शीट असतील किंवा कॅशबुक असतील, जे काही स्टेटमेंट्स ते चेक करणार आहेत त्याबद्दल ते इंट्रोडक्टरी पॅराग्राफ देतात. नंतर आयडेंटिफिकेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑडिटेड, आणि मग त्यापैकी त्यांनी कोणकोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक केलेत आणि त्यामध्ये त्यांना काय काय लक्षात आलं हे त्याबद्दल त्याच्यामध्ये लिहितील. नंतर आहे मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटीज. मग मॅनेजमेंटच्या या सर्व ऑडिटबद्दल काय जबाबदाऱ्या आहेत, जे काही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केले जातात, जे काही कामकाज आहे कंपनीचं त्याबद्दल मॅनेजमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, हा एका पॅराग्राफमध्ये लिहिला जाईल, ज्यामध्ये मॅनेजमेंटला लक्षात येईल की त्यांची ॲक्च्युली चूक कुठं होते त्या कंपनीचं कामकाज करताना. नंतर आहे ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी. मग कंपनीचे जे काही ऑडिटर्स आहेत, जे कंटिन्युअस कंपनीमधले कामकाजाला चेक करत असतात, व्हेरिफिकेशन करत असतात, त्यांची कंपनीबद्दल काय जबाबदारी आहे हे त्याच्यामध्ये नमूद केलं जातं. नंतर रेफरन्स टू द ऑडिटिंग स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिस फॉलोड. मग हे जे ऑडिट रिपोर्ट बनवलेलं आहे हे कोणकोणत्या तत्वाचा, कोणकोणत्या नियमांचा आणि कोणकोणत्या प्रिन्सिपल्सचा फॉलोअप घेऊन किंवा कोणकोणते नियम फॉलोअप करून बनवलेलं आहे त्याबद्दल ऑडिटर माहिती देतो. नंतर आहे एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन ऑन द फायनान्शियल स्टेटमेंट. मग शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तो सांगतो, ऑडिटर नमूद करतो की त्यांना काय वाटतं या कंपनीच्या बुक्स ऑफ अकाउंटबद्दल, त्यांचं काय ओपिनियन आहे, बुक्स ऑफ अकाउंट कसे मेंटेन झालेले आहेत. मग त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड दोन्ही ते लिहू शकतात. नंतर सर्वात शेवटी सिग्नेचर आणि फर्मचा स्टॅम्प. त्यानंतर ऑडिटरचा ॲड्रेससुद्धा ऑडिट रिपोर्टमध्ये असणं गरजेचं आहे आणि डेट ऑफ ऑडिट रिपोर्ट, की कोणत्या दिवशी ऑडिट रिपोर्ट बनवला गेला. तर हे सर्व मुद्दे ऑडिट रिपोर्टमध्ये येतात. आज आपण इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.